नमस्कार, मी ज्ञानेश्वर हिंगोलीकर. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जैम विशेष या विशेष बातमीपत्रामध्ये आपण कोरोनाच्या संकट काळात रुग्णांची पोट भरणाऱ्या मायलेकींची कथा, कोरोनापासून बचाव करण्यासाठी ग्रामीण तरुणांनी कसा पुढाकार घेतला हे पाहणार आहोत. दरम्यान डार्क चॉकलेट कोरोनावर कसं गुणकारी आहे याची देखील आपण माहिती घेणार आहोत. तर केंद्र सरकारनं नव्याने जारी केलेली गृहविलगीकरणाची नियमावली काय असेल हेही पाहणार आहोत. तर सुरुवात करूयात आजच्या जैम विशेषला. कोरोनामुळे अनेक संकट उभी राहिली आहेत. कित्येकांना एक वेळचं अन्नही मिळणं कठीण झालंय. अशा परिस्थितीत उस्मानाबाद जिल्ह्यातील तडवळा गावातील 4 मायलेकींनी कोरोना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोफत जेवण पुरवण्याचा विडा उचललाय. अंबिका वाघमारे यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. पतीच्या निधनानंतर त्यांनी चप्पल बूट विक्रीचा व्यवसाय केला. 3 मुलींचा सांभाळ त्या करतायत. गेल्या वर्षभरापासून त्यांचा हा व्यवसाय आर्थिक संकटात सापडलेला असताना सुद्धा त्या ह्या अशा बिकट परिस्थितीमध्ये देखील माणुसकीची जाण ठेवून 3 मुलींना सोबत घेऊन कोरोना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची मदत करतात. रोज 100 लोकांचं जेवण त्या बनवतात आणि या 100 लोकांचं बनवलेलं हे जेवण डब्याच्या माध्यमातून उस्मानाबाद शहरातल्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांपर्यंत आणि रुग्णांच्या नातेवाईकांपर्यंत मोफत पोहोचवतात. त्यांची मुलगी मनीषा, तेजल आणि माया या तिन्ही त्यांना या कामामध्ये हातभार लावतात. वाघमारे कुटुंबातील या 4 मायलेकींच्या कामाचं आता सगळीकडे कौतुक होत आहे. गरज आहे ती त्यांच्या या प्रयत्नांना तुम्ही आणि सगळ्यांनी मिळून हातभार लावण्याची. लॉकडाऊनमुळे दुकानं, हॉटेल सगळे बंद आहे, रेस्टॉरंट, आणि खेडेगावातून लोक इथं आलेले असतात आणि ह्यावेळेस बंद असल्यामुळे त्यांची जेवणाची सोय होत नाही. त्यामुळे आम्ही हा उपक्रम सुरू केला की आपण पण त्यांना टिफिन देऊया. आणि मी पुण्यामध्ये MPSC प्रिपरेशन करते, तर माझा महिन्याला साधारण 10,000 खर्च असतो. तर आता लॉकडाऊनमुळे मी घरी असल्यामुळे तो खर्चही वाचत आहे. त्यामुळे तो खर्च आम्ही इथं यूज करून आम्ही टिफिन देतोय. माझी मम्मी, दीदी, माझी लहान बहीण, आम्ही असे सगळे मिळून घरी टिफिन बनवतो. हे कोरोनानं सगळीकडे थैमान घातलंय. कोणताही जिल्हा किंवा खेडेगाव असं नाही जे कोरोनाच्या विळख्यातून सुटलंय. मात्र असं असताना देखील अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील शहाजापूर फलकेवाडी या गावात एका तरुणानं गावाच्या वेशीवर कोरोनाला रोखण्यासाठी उपाय राबवलाय. जय महाराष्ट्राचे प्रतिनिधी सुरेश काटे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कोरोनावर कसे नियंत्रण आणता येईल यासाठी व्हॉट्सअपच्या माध्यमातून जनजागृती केली. या ठिकाणी मोफत आरोग्य केंद्र त्यांनी उभारलं आणि हे मोफत आरोग्य केंद्र उभारून कोरोनाबाधित होण्याअगोदरच कोरोनावर प्रतिबंध कसे करायचे याचं ते मार्गदर्शन करतायत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामीण भागात तरुणांनी पुढाकार घेतल्याची बातमी आपण पाहतोय. अहमदनगरमध्ये अशा प्रकारचा प्रयत्न झालेला आहे. गावाच्या वेशीवर उपाययोजना केलेल्या आहेत. त्यामुळे गावात कोणालाही कोरोनाची बाधा होणार नाही यासाठी ही काळजी घेतली जाते. मोफत आरोग्य तपासणी केंद्र उभं करण्यात आलंय आणि गावातल्या प्रत्येकाची या ठिकाणी वेळोवेळी तपासणी केली जाते. ग्रामीण तरुणांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवला जातोय. त्यांनी जो उपक्रम राबवलाय तो एकदम चांगला उपक्रम आहे. हा कोरोना झाल्यानंतर नाही, कोरोनाच्या अगोदर होऊ नये याकरता माने सरांनी पण त्यांना खूप रोटरी क्लबचं पण इथे धन्यवाद म्हणावं लागेल. आणि पुढे येऊन जे विरकर डॉक्टर आहेत, डॉक्टरांची आपण खूप निगेटिव्ह भूमिका पेपरमध्ये वाचायला भेटते, बातम्यांना ऐकायला भेटते. तर तो आपले घर भरायला किंवा पैसे लाटायचे मागे लागले हॉस्पिटलवाले, पण असे विरकर डॉक्टर सारखे जे डॉक्टर आहेत, असे पण समाजात डॉक्टर आहेत जे आपल्या गावासाठी योगदान करतायत. 100% याचे उपयोग करून घ्या. हे जे गाव आहे हे माझ्या उपकेंद्रांतर्गत येतं. एक आरोग्य कर्मचारी या नात्याने ह्या कार्यक्रमाची मनापासून मी खरं स्तुतीच करेल.
कारण आज जर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघितला तर उपचारापेक्षा प्रतिबंध हा नेहमी चांगला असतो असं म्हणतो आपण, आणि हा एक प्रतिबंधात्मक उपक्रम आहे. यामध्ये काय होणार की जे काही सौम्य लक्षणाची लोक आहेत हे तात्काळ आपल्या लक्षात येऊ, त्यांना जर आपण तात्काळ उपचाराखाली आणण्याचा प्रयत्न केला तर कोरोनापासून जी पुढे जो लोकांच्या मनामध्ये जी भीती आहे किंवा मृत्यूचा जो दर आहे तो तात्काळ आपला कमी होणार आहे. म्हणजे हा जो उपक्रम आहे तो खरंच एक सगळ्यांनी याकडून काहीतरी शिकण्याची हे आहे, कारण गावातील सगळ्या लोकांनी एकत्र येऊन हा उपक्रम घेतलेला आहे. अत्यंत चांगला उपक्रम आहे आणि मी सर्वच नागरिकांना किंवा सर्वच युवकांना अशी विनंती करेल की अशा पद्धतीचा जो प्रतिबंधात्मक कार्यक्रम असतो तो जर आपण गावोगावी घेतला तर कोरोनामुळे जी काही वाढती भीती तयार झालेली आहे यातून आपण निश्चितच जिंकू शकतो. म्हणजे आमच्या गावात कोणीच पेशंट पॉझिटिव्ह नसताना ती स्थिती तशीच ठेवायची असेल तर काहीतरी करायला पाहिजे अशी संकल्पना आमच्या दोघांना सुरेश काटे आणि मला सुचली. आणि एकदा फोनवरून बोलताना आम्ही ठरवलं की आपण 1-2 दिवस एखादं तपासणी किंवा तपासण्यासाठी 1-2 दिवस दिले तर आपल्याला हे पेशंट जे अचानक ऑक्सिजन खाली जाणं किंवा अशी लक्षणं मिक्स होऊन लक्षात न येणं मला कोरोना आहे का साधी सर्दी ताप आहे त्या दृष्टीने आपल्याला काळजी घ्यायची गरज आहे. त्यामुळे आपण ह्या लोकांसाठी 2 दिवस द्यायला पाहिजे हे आमच्या लक्षात आलं. न जाणं कोणाचा ऑक्सिजन एकदम 88 होऊन सिरियस परिस्थिती उद्भवू नये म्हणून आम्ही हे 2 दिवस द्यायचे ठरवलेले आहे. अहमदनगर तालुक्यामध्ये शहाजापूर फलकेवाडी गावात सुरेश काटे या तरुणानं सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र सगळ्यांना केलं. आपल्या गावाला आणि गावातील नागरिकांना कोरोनापासून कसं वाचवता येईल याबाबत चर्चा केली. या चर्चेनुसार गावात शहाजापूर सुलतानपूर खुर्द इथं मोफत आरोग्य तपासणी केंद्र उभारून गावातील नागरिकांना सर्दी ताप खोकला यासारख्या कोरोना सदृश्य आजारांची लक्षणं दिसत असताना त्यांच्यावर डॉक्टर भरत विरकर यांच्या मदतीनं आठवड्यातून 2 वेळा मोफत उपचार करून गोळ्या औषधं देण्याचं ठरवलं. या गावातील तरुणांचा आदर्श महाराष्ट्रातील सर्वच तरुणांनी घ्यावा असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. राज्याबरोबरच देशाची रुग्णांची संख्या जी आहे ती देखील कमी होऊ शकते असा या गावकऱ्यांना विश्वास आहे. शहाजापूर या गावामध्ये मोफत आरोग्य तपासणी राबवण्यात आली. तर असा जो उपक्रम आहे जो तरुणांनी राबवलाय, तर या प्रकारचा उपक्रम जर प्रत्येक गावागावामध्ये आणि प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जर राबवण्यात आला तर निश्चितच कोरोना नियंत्रणासाठी मदतच होईल. आणि अशा प्रकारची जनजागृती प्रत्येक गावागावामध्ये करायला पाहिजे जेणेकरून कोरोनाचा प्रसार थांबवण्यास मदत होईल. आणि प्रत्येक तरुणांनी पुढे यायला पाहिजे अशा उपक्रमासाठी मदत करण्यासाठी. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे पाहिजे, त्यानंतर मास्कचा वापर केला पाहिजे आणि हा उपक्रम प्रत्येक ठिकाणी राबवला पाहिजे, प्रत्येक गावामध्ये आणि प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी. चांगली गोष्ट या शाळेमध्ये आपण इथं उभी केलेली आहे. काही त्रास झाला तर घरातल्या माणसाने कोणी यावं इथं सांगून जावं की मला असा त्रास व्हायला लागला बरं का. त्यांनी वाफ घ्यावी, गोळ्या औषधं इथून न्याव्यात. डॉक्टरांचा फोन तुमच्या सगळ्यांकडे असेल, डॉक्टरांशी बोलावं, डॉक्टर असं असं होत आहे काय करू. डॉक्टर असं जर म्हटलं ना बाबा तुला दवाखान्यातच यायची गरज आहे तर मग दवाखान्यातच जाईन उद्या, जाईल परवा, जाईन 8 दिवस असंही करून चालणार. डॉक्टर सांगतील ती पूर्व दिशा आहे. मनाचे असे पाडे जे आहेत ना आपले ते पाडे आपण चालवायचे नाही. या आजारापुढे अनेक जण याच्यामुळे अडचणीत आलेले दुर्लक्ष केल्यामुळे. आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना विनंती करतो की या सेंटरचा आपण पुरेपूर फायदा घ्या, लाभ घ्या. बरोबर आहे, इथं ज्याला त्रास होईल तेवढ्यानीच या. आज खरं म्हणजे बऱ्यापैकी लोक इथं आलेले, रोज एवढ्यानी इथे यायची गरज नाही. खरं म्हणजे काय गरज आहे इथे यायची. बरोबर आहे, जे असेल त्याने सगळं आपली काळजी घेऊन तोंडाला मास्क लावून म्हणा, सॅनिटायझर लावून म्हणा, सेंटरमध्ये यायचं. वाफ घ्यायचं असेल तर वाफ घ्यायची, पुन्हा घरी मास्क लावूनच जायचं. तर सगळ्या काळजी काट्यानं आपण जर इथं राहिलो तर मला वाटतं आज तुमच्या गावाची जी अवस्था आहे ती भविष्य काळामध्ये टिकून राहील. जर तुम्हाला डार्क चॉकलेट आवडत असेल तर ही पुढची बातमी तुम्ही नक्की पहा. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी कोरोना काळात रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहारात मासे, अंडी आणि डार्क चॉकलेट सारख्या पदार्थांचा समावेश करण्यासाठी सांगितलं. मंत्री हर्षवर्धन यांनी ट्विटरवर ही माहिती दिली. यानंतर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत त्या मात्र चॉकलेट या शब्दावर. चॉकलेट म्हटलं की लहानपणापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच
ते आवडीचं, पण आपण रोज खातो त्या चॉकलेटपेक्षा डार्क चॉकलेट हे काहीसं वेगळं आहे. तेव्हा साधारणपणे चॉकलेटपेक्षा डार्क चॉकलेट हे चवीला फार वेगळं असतं. डार्क चॉकलेट चवीला कडवट असतं. उत्तम दर्जाच्या डार्क चॉकलेटची चव साधारणपणे सर्वांना आवडणाऱ्या चॉकलेट इतकी उत्तम नसते. त्यामध्ये साखरेचं प्रमाण नाही बरोबर इतकं असतं, पण डार्क चॉकलेट पौष्टिक असतं. डार्क चॉकलेट मेंदूच्या आरोग्यासाठी उत्तम असतं. त्यात खनिजे, लोह, तांबे, झिंक, मॅग्नेशियम, मॅग्नीज, पोटॅशियम, फॉस्फरस असे वेगवेगळे घटक असतात. डार्क चॉकलेटमध्ये अँटी ऑक्सिडंटचं प्रमाण कमी असतं. डार्क चॉकलेटचं मन प्रसन्न व्हावं, डार्क चॉकलेट खाल्ल्यानंतर मन प्रसन्न होतं असंही सांगितलं जातं. कोरोनामुळे प्रत्येकाच्या मनात अनामिक भीती निर्माण झाली आहे आणि त्यामुळे मनाचं स्वास्थ्य जपणं देखील आवश्यक आहे. प्रसन्न मनासाठी अनेक जण चॉकलेट खातात. डार्क चॉकलेट तर मनाच्या आरोग्यासाठी आणि हृदयासाठी चांगलं आहे. कोरोनातून बरे झालेल्या अनेकांचा हृदयविकारानं मृत्यू झाला आणि हे डार्क चॉकलेट शरीरातलं गुड कोलेस्ट्रॉल जे आहे ते वाढवण्यासाठी मदतगार ठरतं. त्यामुळे हृदयविकाराचा धोकाही काही प्रमाणात कमी करता येतो अशी देखील माहिती आहे. कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला रुग्ण खबरदारी म्हणून स्वतःला घरातच विलग करतो. त्याला आपण होम क्वारंटाईन म्हणतो. गृहविलगीकरण असा त्याला मराठीत शब्द आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी गृहविलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला जातो. कोरोनाची सौम्य बाधा झालेली असेल तर प्रारंभीच लक्षणे दिसून आल्यानंतर घरीच उपचार केल्यानंतर बहुतेक लोक लवकर पूर्ण बरे होतात हे स्पष्ट आहे. अशा रुग्णांनी स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आणि संसर्गाचा प्रसार टाळण्यासाठी स्वतःला घरातल्या इतर सदस्यांपासून वेगळं राहण्याची आवश्यकता असते. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि वैद्यकीय ज्ञान यावर आधारित सरकारनं गृहविलगीकरणासाठी मार्गदर्शक नियम जारी केले. महाराष्ट्रामध्ये सध्या जवळपास 37 लाख व्यक्ती गृहविलगीकरणात आहेत. तेव्हा गृहविलगीकरणाचे नवे नियम काय आहेत ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत. पाहूया. कोरोना रुग्णांसाठी खोलीला स्वतंत्र स्नानगृहाची सुविधा असावी. वृद्ध आजारी रुग्णांचे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच गृहविलगीकरण व्हावे, केले जावे. कोरोना रुग्णांची पूर्णवेळ काळजी घेणारी व्यक्ती असावी. रुग्णांची काळजी घेणाऱ्या व्यक्तीचा रुग्णालयाबरोबर नियमित संपर्क असावा. रुग्णाने 3 पदरी वैद्यकीय मास्क वापरावा. 8 तासानंतर मास्क बदलणं बंधनकारक आहे. रुग्णाच्या खोलीतील हवा खेळती असावी. रुग्णाची खोली निर्जंतुक करणं गरजेचं आहे. गृहविलगीकरणात कोणताही त्रास नसल्यास रुग्णाचे विलगीकरण संपेल. या बातमीसोबतच जय विशेषमध्ये एक छोटासा ब्रेक. लगेचच परत येतोय. पहा फक्त जय महाराष्ट्र न्यूज. ब्रेकनंतर जय विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. देशातील ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौसेना विदेशातून ऑक्सिजन कंटेनर आणि ऑक्सिजन सिलेंडर्स आयात करते.
या ऑपरेशनला समुद्र सेतू असं नाव देण्यात आलंय. ऑपरेशन समुद्र सेतू अंतर्गत सोमवारी म्हणजेच 10 मे रोजी नौदलाच्या 3 युद्धनौका, लिक्विड ऑक्सिजन सिलेंडर्स, वैद्यकीय उपकरणे देशातील 3 मोठ्या बंदरांवर आणली गेली. ऑपरेशन समुद्र सेतू अंतर्गत 3 युद्धनौका कतार, कुवैत आणि सिंगापूर येथून 27 मेट्रिक टन क्षमतेचे लिक्विड ऑक्सिजन कंटेनर, 8 रिक्त ऑक्सिजन कंटेनर, 900 ऑक्सिजन सिलेंडर, 3150 रिकामी सिलेंडर्स आणि 10,000 रॅपिड अँटीजन टेस्टिंग किट्ससह मोठ्या प्रमाणामध्ये इतर वैद्यकीय उपकरणे भारतामध्ये पोहोचली असल्याची माहिती नौदलाचे प्रवक्ते कमांडर विवेक माधवलाल यांनी दिलेली आहे. देशातील कोरोना रुग्णांसाठी INS त्रिकंड ही युद्धनौका 40 टन प्राणवायू घेऊन मुंबईमध्ये दाखल झाली. फ्रान्स नौदलासह समुद्र सुरक्षेच्या कवायती संपताच नौदलाच्या युद्धनौका ऑक्सिजनसाठी सज्ज झाल्या. एकूण 7 युद्धनौका ऑक्सिजन आणण्यासाठी परदेशात रवाना झाल्या होत्या. त्यातील तब्बल 5 युद्धनौका मुंबईतून रवाना झाल्या. कोरोना विरुद्धच्या लढ्यात सैन्यदलांनी सहभाग घ्यावा अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्यदल प्रमुखांना केली होती. त्यानुसार नौदलानं युद्धनौका या मोहिमेसाठी रवाना केल्या होत्या. त्यात मुंबईत मुख्यालय असलेल्या पश्चिम नौदल कमांडची भूमिका मोलाची आहे. एकूण 7 पैकी 5 युद्धनौका मुंबईच्या नौदल तळावर आहेत. नौदलानं दिलेल्या माहितीनुसार मुंबईहून तात्काळ प्राणवायू आणण्यासाठी बहारीन या आखाती देशांकडे वळवण्यात आली. पहिली INS त्रिकंड ही युद्धनौका दोहा अर्थात कतार इथून 5 मे रोजी रवाना झाली. येत्या आठवड्याभरामध्ये सर्व युद्धनौका प्राणवायू घेऊन मुंबईच्या किनाऱ्यावर दाखल होणार आहे. हे सगळं नियोजन आमच्या आयुक्तांबरोबर, महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांचं बोलणं चालू आहे आणि त्यांनी ते एक्सेप्ट केले आहे. याचा अर्थ आमच्या टीमला तिथे आता पाठवावं लागणार आणि तिथे पाठवून त्यांच्याशी ते सगळं कोऑर्डिनेट करून अशा पद्धतीने आम्ही केलं आहे आणि त्यांच्या खालच्या ऑफिसरपर्यंत नेणं हे सगळं आपली मुंबई, आपली महानगरपालिका करणार आहे. INS ऐरावत युद्धनौका सोमवारी सकाळी सिंगापूरहून आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम बंदरावर आली. या युद्धनौकेवर 8 रिक्त ऑक्सिजन कंटेनर, 3150 रिकामे सिलेंडर, 500 भरलेले सिलेंडर आणि 10,000 रॅपिड अँटीजन टेस्टिंग किट होत्या. या व्यतिरिक्त INS त्रिखंड देखील कतारहून 27 मेट्रिक टन भरलेल्या ऑक्सिजन कंटेनरसह फ्रान्सच्या मदतीनं मुंबईला पोहोचली. यातील 2 युद्धनौकेमध्ये भारताच्या 2 वेगवेगळ्या बंदरांवर त्या पोहोचवल्या गेल्या. तिसरी देखील रवाना झाली असल्याची माहिती नौदलानं दिली आहे. आणि आता पुढची बातमी. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं महात्मा फुले जनआरोग्य योजनेबाबत मोठा निर्णय घेतलाय. नागरिकांना महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतील कोरोना उपचाराची 1.25 बिलं त्यातले पैसे परत मिळणार आहेत. कोरोनावरील उपचार घेतलेल्या रुग्णांकडून ज्या खासगी रुग्णालयांनी बिले आकारली ती परत मिळण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश औरंगाबाद खंडपीठानं दिले. रुग्णांना नुकसान भरपाई देण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याचे निर्देश न्यायालयानं दिल्याची माहिती आहे. याशिवाय संबंधित रुग्णालयावर काय कारवाई केली याचा अहवाल देखील न्यायालयामध्ये सादर करण्याचे आदेश आहेत. महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये समाविष्ट असणाऱ्या काही रुग्णांकडून रक्कम घेतली जाते, अतिरिक्त रक्कम घेतली जाते तशी माहिती समोर आली होती. या प्रकरणी आवाज उठवण्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे माजी प्रमुख ओमप्रकाश शेटे यांनी याचिका दाखल केली होती. ओमप्रकाश शेटे यांच्या याचिकेवर औरंगाबाद खंडपीठानं हा निर्णय दिलेला आहे. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांना उपचारापासून वंचित ठेवू नये. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचे जेवढे रुग्णालय आहेत त्यामध्ये फक्त 5% लोकांना लाभ देण्यात आला. 95% लोक हे वंचित ठेवण्यात आले होते. इथून पुढे तरी माननीय कोर्टाच्या निर्देशानुसार आपण शासनाला हायकोर्टाने निर्देश दिलेत की उपचाराअभावी किंवा पैशाअभावी एखाद्याचा बेड नाकारण्याचं काम हे कुठलंही रुग्णालय करू शकत नाही. सरकारने त्याची गंभीरतेने दखल घ्यावी
या उपर अनेक महात्मा फुले योजनेतील लाभार्थ्यांनी महात्मा फुले योजनेतील रुग्णालयामध्ये व्याज व्यवहाराने आणि उसने पैसे देऊन पैसे घेऊन बिल भरणा केला होता। अशा पद्धतीचे बिल शपथपत्रासह माननीय हायकोर्टामध्ये मी सादर केले। मराठवाड्यातील अनेक रुग्णालयांनी अशा पद्धतीचा सावळा गोंधळ केला होता। ते पुराव्यासहित मी माननीय कोर्टाला सादर केल्याच्या नंतर कोर्टाने शासनाला विचारणा केली की याच्यावरती काय केलंय आणि शासनाच्या ॲफिडेव्हिटमध्ये की आम्ही याच्यावरती कार्यवाही करत आहोत। तर कोर्टाने स्पष्ट निर्देश दिले, यावरती काय कार्यवाही केली ही पुढच्या तारखेपर्यंत आम्हाला अवगत करा, तशा पद्धतीचा अहवाल आम्हाला सादर करा। आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांनी उपचार घेतलेल्या खासगी रुग्णालयाचे बिलासहित इतर कागदपत्रे घेऊन अर्ज करावा लागणार आहे। त्याची माहिती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत। महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांनी उपचार घेतलेल्या खासगी रुग्णालयाचे बिल, मेडिकलच्या पावत्या, रुग्णांचे आधार कार्ड, शिधापत्रिका इत्यादींच्या झेरॉक्स ज्या आहेत त्याच्या प्रती जोडून जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करायचे आहेत। तेव्हा औरंगाबाद खंडपीठानं महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णांना दिलासा देणारा निर्णय घेतलाय। त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली। या योजनेच्या अंतर्गत लाभ घेण्यासाठीचे निकष आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत। पिवळी शिधापत्रिकाधारक ज्यांच्याकडे आहे ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात। अंत्योदय अन्न योजना, अन्नपूर्णा योजना याचे लाभधारक लाभ घेऊ शकतात। केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबातील नागरिक ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात। शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंब हे देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात। शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थी, शासकीय महिला आश्रमातील महिला, शासकीय अनाथ आश्रमातील मुले, शासकीय वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक, माहिती जनसंपर्क कार्यालयाकडील निकषानुसार पत्रकार, त्यांची कुटुंबे हे देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात। कामगार विभागाने निश्चित केलेले बांधकाम कामगार, त्यांची कुटुंबे हे सुद्धा योजनेचे लाभार्थी आहेत। वळूयात पुढच्या बातमीकडे। कोरोनाच्या लशीची चाचणी करण्यात आलेल्या माकडांना संशोधनानंतर अधिवासात सोडण्यात आलं। कोरोनाच्या प्रादुर्भावात लशी बनवण्यासाठी अनेक शास्त्रज्ञांनी अहोरात्र मेहनत घेऊन लशी तयार केल्या। ही लस बनवताना लशीची चाचणी थेट माणसांवर होऊ शकत नसल्यानं सुरुवातीला काही माकडांवर याची चाचणी करण्यात आली आणि यासाठी कोवॅक्सिन स्वदेशी लसीच्या संशोधनात या माकडांवर प्रयोग करण्यास सुरुवात केली। जून 2020 मध्ये सर्वत्र टाळेबंदी असताना कोवॅक्सिनच्या संशोधनासाठी पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीला काही माकडांची गरज होती। यासाठी विशिष्ट प्रजातीचे माकड जे खास करून विदर्भामध्ये आढळतात, या माकडांची मागणी असल्यानं नागपूरच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरची मदत घेण्यात आली। यासाठी ट्रान्झिट सेंटरच्या वतीनं अथक परिश्रम घेऊन जवळपास गावातून 12 माकडं आणून पुण्याला पाठवण्यात आली। यामध्ये 4 माकडं ही परत आलेली आहेत, त्यांना अधिवासात सोडून देण्यात आलंय। विशेष म्हणजे या माकडांची प्रकृती उत्तम आहे। आणि या बातमीसोबतच जय विशेष मध्ये वेळ झालेली आहे। इथेच थांबण्याची ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र न्यूज।